ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल अशी शंका आणू नये। मुंबई काल आज उद्या महाराष्ट्राचीच चंद्रसूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्रातच राहणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं विरोधकांना उत्तर। मुंबई लुटणाऱ्या रेहमान डकेतला पाणी पाजणारी महायुतीच धुरंधर, विधान परिषदेत शिंदेंचा विरोधकांसह उद्धव ठाकरेंवर निशाणा। मुंबई बाहेर गेलेल्या मराठी माणसाला पुन्हा मुंबईत आणण्याचाही निर्धार। तिजोरीत खूप पैसे नाही, पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत $1 ट्रिलियन टप्पा गाठणार, फडणवीसांचा निर्धार। तर 1 जुलैपर्यंत कर्जमाफी संदर्भात पुढील धोरण जाहीर करू, फडणवीसांकडून स्पष्ट। जे करार होतात तितकी गुंतवणूक प्रत्यक्षात होत नाही, महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांचे प्रश्न आजही अनुत्तरित। 7 दिवसांच्या अधिवेशनात पुरवणी मागण्या मंजूर करून घेणं हाच एकमेव हेतू होता, जयंत पाटलांची सत्ताधाऱ्यांवर टीका। गडचिरोलीत विमानतळ तयार करण्याची योजना, अमरावतीत पायलट प्रशिक्षण अकादमी सुरू करणार, आशियातील सर्वात मोठी हवाई प्रशिक्षण संस्था असेल, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। मस्साजोग प्रकरणात 8 आरोपींना अटक, फरार आरोपी कृष्णा आंधळेचा शोध सुरू, संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय देणारच, सभागृहात शिंदेंची ग्वाही। मुंबई महापालिका निवडणुकीआधी ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, तेजस्वी घोसाळकर उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार, सूत्रांची माहिती। मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपासाठी 2 दिवसात पहिली बैठक होणार, भाजपकडून 4 तर शिवसेनेकडून 6 नेते वाटाघाटी करणार। मुंबईत भाजपचं 150 जागा लढण्याचं लक्ष्य, शिंदेंची शिवसेनाही 125 जागांसाठी आग्रही, कोर कमिटीच्या बैठकीत चर्चा, सूत्रांची माहिती। राज्यातील सर्व 29 महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यात होणार, जानेवारीच्या 3ऱ्या आठवड्यात मतदान घेतलं जाणार, अशी माहिती। संघाच्या मुख्यालयात महायुतीच्या आमदार मंत्र्यांचं बौद्धिक, फडणवीस शिंदेंकडून सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर यांच्या समाधीचं दर्शन, मात्र अजित पवारांसह राष्ट्रवादीचे आमदार मंत्र्यांची रेशीम बागेत अनुपस्थिती। अजित पवार गट स्वतंत्र पक्ष, भाजपचा भाग नाही, महायुतीच्या नेत्यांनी भाजपप्रमाणेच विचारधारणा ठेवावी असा आमचा दुराग्रह नाही, संघाच्या बौद्धिकात राष्ट्रवादीच्या गैरहजेरीवर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। देशाच्या राजकारणात 19 डिसेंबरला मोठी घडामोड, भारताचा पंतप्रधान बदलून मराठी माणूस पंतप्रधानपदी विराजमान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा। इस्रायली गुप्तहेराच्या स्टिंग ऑपरेशनमुळे अनेक जण अडचणीत येण्याची वर्तवली शक्यता। पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य बालिश, ज्यांचं कराडमध्ये अस्तित्व नाही अशा लोकांनी पंतप्रधानांवर बोलावं, हा या वर्षातील बिगेस्ट जोक, मंत्री आशिष शेलार यांची टीका। विरोधी पक्षनेता निवडीबाबत सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांचे, सरकारनं आता नाटकं करू नयेत, विरोधी पक्षनेता करायचं नसल्यास तसंच सांगा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा निशाणा। पुण्याच्या मावळमध्ये 5 ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।